लोकसभा निवडणुकीनंतर ही दुसरी विधानसभा निवडणूक आहे, ज्यामध्ये नव्या पक्ष नामासह आणि नव्या चिन्हासह ठाकरेंची शिवसेना लढते आहे. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे आहेत. तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये. धन्यवाद. पहिला तात्काळ प्रश्न की चिन्ह बदल झालेला आहे निवडणूक आयोगाकडनं, ते सकारात्मक आहे का? मला वाटतं आपण जसं सांगितलं की लोकसभेनंतर ही विधानसभेची निवडणूक आहे. तसं पाहायला गेलं तर ही विधानसभेची निवडणूक 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती. म्हणजे एखाद्या वेळी जेव्हा एखादा आमदार पलीकडे जातो, हे 40 गद्दार जसे गेले, थोडी तरी लाज बाळगून हिंमत दाखवून जर आमदारकीचा राजीनामा दिला असता तर 40 जागेंवर कमीत कमी निवडणुका झाल्या असत्या. नवीन चिन्ह आहे, नावात अर्थात शिवसेना पण आहे आणि उद्धव पण आहे, बाळासाहेब पण आहे, ठाकरे पण आहे. तर हे समीकरण फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. मशाल आहे, गरजेची आहे, कारण आता अंधकार पसरला आहे. तर ती मशाल घरोघरी पोचेल ही खात्री आहे. लोकसभेत अनेक ठिकाणी ते आम्हाला जाणवत होतं, नंतर पण जाणवलं, पण आता हा अंदाज आहे की लोकांनी ती जिद्दीने एक मशाल हाती घेतली. मशालीमध्ये एक बदल आज निवडणूक आयोगाने केला आहे, त्याविषयीची प्रतिक्रिया? ते काय, निवडणूक आयोग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मध्ये त्यांनी केलेलं की MCC म्हणजे काय, आणि तुम्ही माझं उत्तर पाहिलं असेल, तेच आहे. म्हणजे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज कमिशन आहे. खरं तर निवडणूक आयोगाला शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार आहे का? तर नसायला पाहिजे. आमचं चिन्ह हे दुसऱ्याला देण्याचा अधिकार आहे का? नसायला पाहिजे. आणि मग त्यांनी जी पूर्ण एक्सरसाइज केलेली, ॲफिडेव्हिट जमा करा, तुमच्या पक्षाच्या मेंबर्सच्या सह्या घ्या वगैरे, हे सगळं कधी मग तुम्ही कधी ग्राह्य धरणार? आणि ठीक आहे, आता ते जे त्यांनी चोरीला एक शिक्कामोर्तब केलाय तो केला आहे, पण मला वाटतं जनतेची अदालत ही सर्वात महत्त्वाची आहे. तुम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की मशाल चिन्हामध्ये आईस्क्रीम कोन सारखं दिसतं, त्यात बदल करा, तर तो निर्णय आज तुम्हाला गंमत सांगतो. निवडणूक आयोगाच्या हातात असतं की चिन्ह कसं द्यायचं. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक जे आमचे उमेदवार उभे राहिले होते, त्याच्या पुढे मागे त्या नावाचे चला खेळी चालतात, प्रत्येक पक्षाकडून चालतात, पण जसं मशाल आहे तसंच दिसणारं ती चिमणी आणि त्याच्यातून धूर निघतोय, ह्या सगळे खेळ भाजपसोबत हात मिळवून इलेक्शन कमिशनने आमच्यासोबत केलेत. तरी आम्ही 9वर आणि भाजप पण 9वर आहे. नाही आदित्यजी, आपण आत्ता गद्दार म्हणालात, गद्दार खोके, हे किती दिवस आपण बोलणार आहोत? जोपर्यंत त्यांना घरी जनता बसवत नाही तोपर्यंत. तुम्हाला सांगतो, कारण हे मी पक्षाशी फक्त गद्दारीचं बोलत नाहीये. बरोबर आहे. मी नुसतं उद्धव साहेबांच्या सगळ्यात कठीण काळात त्यांनी पाठीत खंजीर खुपसून निर्लज्जपणे पळून गेले ह्याच्यासाठी नाही, डरपोकपणे ते सुरतेला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, गोव्यात टेबलावर नाचले आणि त्यांचे संस्कार दाखवले ह्याच्यासाठी नाही. गद्दारी जी त्यांनी केली ती महाराष्ट्रासोबत केली. आमचा वैयक्तिक विषय वेगळा आहे. एका मिनिटासाठी आम्हाला ह्या पूर्ण राजकारणातून किंवा समीकरणातून बाजूला ठेवा, परिवार म्हणून, ठाकरे म्हणून, सगळं म्हणून. पण जे गेल्या 2 वर्षात केलं त्यांनी महाराष्ट्रासोबत, ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी नाही आहे. आपल्याला आठवत असेल, वेदांत फॉक्सकॉनबद्दल मी जेव्हा ट्विट केलं होतं आणि ती बातमी बाहेर आली, त्यानंतर धांदल उडाली. उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला की थोडी विषय रफादफा करा. मग त्यांनी सांगितलं फॉक्सकॉनमध्ये 2 फॉक्सकॉनमधलं अंतर मी परत येऊन सांगितलं. मग आपल्याला आठवत असेल, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन टीव्हीवर बोलले, वरतून फोन आला, वेदांतापेक्षा मोठा प्रोजेक्ट येईल. आला प्रोजेक्ट. आज आपण बघतो ही गद्दारी प्रत्येक क्षेत्रात झालेली आहे. मग 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, आता उरलेले 2.5 वर्ष यांचं सरकार आहे. सरकार आहे का? अराजकता आहे. ह्याला अनार्की बोलतात. कारण आपण पहा, मागच्या आठवड्यात निवडणूक उद्या लागणार हे कळल्यानंतर राज्यपाल महोदयांनी 7 लोकांचा MLC पदावर सही करून टाकली. केस सब जुडिस असताना तुम्ही करू शकता? ह्याला अनार्की बोलतात. मग ह्या 2.5 वर्षात जे काही या सरकारने केलेलं आहे, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी, जे काही असेल, त्याचं पोस्टमार्टम सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कुठे करताना दिसताय का? कसं करणार आहात या निवडणुकीच्या? नाही, मला वाटतं ह्याच्यात बघा, तुम्ही चांगली गोष्ट कुठची केली हा प्रश्न आहे. म्हणजे अगदी बोटांवर पण मोजायचं झालं तरी पण कुठे काय असा प्रश्न आहे की चांगली गोष्ट नक्की काय केली. आज आपण पाहिलं असेल, उद्योग क्षेत्रात एकाही उद्योगपत्याला आपल्या राज्याच्या जी राजकीय घडी आहे त्याच्यावर विश्वास नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना हेच सगळे उद्योगपती होते, त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास होता. 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आपल्या राज्यात आली. कोविडचा काळ चालू असताना ह्या हॉलमधून जग जेव्हा लॉकडाऊनमध्ये होतं तेव्हा आम्ही इथून मॅग्नेटिक महाराष्ट्र केलंय. गेल्या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये एक तरी मला मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम दाखवा. तसंच कृषी क्षेत्र पहा,
उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी जसं कर्जमुक्ती आणलेली ती स्कीम आणली, कर्जमुक्तीची, आम्ही कर्जमाफी बोलत नाही कारण अन्नदात्याला आम्ही कोण माफ करणार आहे, कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती होती. 3 महिन्यात तो कार्यक्रम पूर्ण आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला होता. हीच यंत्रणा होती, हेच ऑफिसर्स होते, हीच सिस्टीम होती. पण देवेंद्र फडणवीस साहेबांची कर्जमाफी अजूनही चालू आहे. म्हणजे मागच्या 5 वर्ष आणि आत्ताची 5 वर्ष. हे असंच जर तुम्ही पाहायला गेलं तर जॉब्स, गद्दारी जॉब्समध्ये पण झाली. एअर इंडियासारखा जेव्हा एखादी कंपनी 600 पदांची नोकरभरती काढतं किंवा एक हे आणतं, ॲड आणते, 25,000 मुलं इथे एअर इंडिया कॉलनीमध्ये येतात, लाठीचार्ज करायला लागतं पोलिसांना. ही परिस्थिती काय यावी? भाजपने दावा केला आहे की सर्वात जास्त परकीय गुंतवणूक देशात महाराष्ट्रात झाली आहे. मला वाटतं नक्की त्यांचे परकीय नेते जे आहेत ते येतात महाराष्ट्रात आणि इथून सगळं गुंतागुंती करून घेऊन जातात गुजरातला. पण डेटा सजेस्ट की 52% महाराष्ट्र. नाही, कसं आहे तुम्हाला सांगतो आशिषजी, ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. FDI बद्दल जेव्हा बोलतो किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो, तुम्ही मला जॉबचं ट्रान्सलेशन दाखवा त्याच्यात. कदाचित एखादी व्यक्ती म्हणून तुमच्यामध्ये कोणीतरी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली असेल, एखादी कंपनी म्हणून केली असेल, पण त्याचा माझ्या राज्याला काय उपयोग आहे? तुम्हाला तरुण म्हणायचं तरुणीला राज्यात काय उपयोग? रोजगार निर्मिती रोजगार ठप्प आहे. रोजगार निर्मिती कुठे झाली आहे? 40 लोक जे आमचे पळाले त्यांना जे रोजगार मिळाले, त्याशिवाय भाजपच्या लोकांना तरी रोजगार कुठे मिळाले या सरकारमध्ये? महामंडळं कोणाला गेली आहेत, मंडळं कोणाला गेली आहेत, मंदिराचे न्यासाचे अध्यक्ष कोण झालेत, मंत्रिपद जास्तीत जास्त. तुम्हाला असं म्हणायचं की तरुण जो बेरोजगार आहे त्याच्यापासून राजकीय बेरोजगारी सगळीच भाजपचीच मी सांगतो. बघा, तुम्ही मला सांगा, ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये कुठच्या संघाच्या व्यक्तीला किंवा भाजपच्या व्यक्तीला मानाचं पद ह्या राजवटीत मिळालं आहे? आज तुम्ही जर पाहायला गेलात तर मुख्यमंत्री कोण आहेत? गद्दार. एक उपमुख्यमंत्री कोण? तर राष्ट्रवादीतून फुटून आलेले. दुसरे उपमुख्यमंत्री कदाचित तुमचे असतील. मग ह्या मंत्रिमंडळामध्ये 10 लोक 40 चोरांमधून, परत पुढचे 9 लोक राष्ट्रवादीतून, भाजपचे 10 लोक आहेत, त्याच्यातून 6च फक्त ओरिजिनल भाजपमधले आहेत. तुम्ही सिद्धिविनायक मंदिराचा न्यास घ्या किंवा शिर्डी घ्या किंवा कुठचंही घ्या, महाराष्ट्रात कुठचंही आत्ता महामंडळ, आत्ता ही सगळी जी महामंडळं काढली, जी अपॉइंटमेंट झाल्या, त्याच्यातून एक तरी मला प्युअर भाजपचा माणूस दाखवा. पण तुमच्याकडे आता ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू झालंय तुमच्याकडे आणि शरद पवारांच्या पक्षात देखील, त्याच्यावर त्यांचा दावा असा आहे की उद्धव ठाकरेंकडे 40 जागा रिकाम्या झाल्या, शरद पवारांकडे 40 जागा रिकाम्या झाल्या, 80 जागांचा व्हॅक्यूम आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे इन्कमिंग आहे, आमच्याकडे जागाच नाही. भाजपचं मग हे तुम्ही चांगलं आहे तुमच्यासाठी की वाईट आहे? कसं बघा, आता इन्कमिंग मध्ये 2 प्रकारचे असतात ना, एक रोमिंग वाले असतात आणि एक डायरेक्ट इन्कमिंग वाले असतात. रोमिंग वाले तर आम्ही घेत नाहीये, डायरेक्ट इन्कमिंग वाले घेतो. पण हे जरी असलं तरी आज प्रश्न असा आहे की नक्की ह्या सरकारमध्ये आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये भाजपचा जो मूळ कार्यकर्ता आहे त्याला एखादं तरी त्याचं चांगलं काम झालंय का? एखाद्या फोनवर चांगलं काम कोणाचं झालंय का? कॉन्ट्रॅक्ट तरी कुठचं मिळालंय का? सगळे कॉन्ट्रॅक्टर पण ह्यांचे, बिल्डर पण ह्यांचे. मग भाजपचं नक्की काय? नाही, धारावीवरून जेव्हा चर्चा होते, लोक असं बोलतात की अदानी उद्धव ठाकरेंना येऊन भेटतात आणि मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे धारावीबद्दल बोलतात, त्याच्या विरोधात बघा, बोलतात. तुम्हाला स्पष्ट सांगतो, कसं लोकांना नाही समजावून तुम्हाला सांगणार सांगतो, तुम्ही? एकतर पहिली गोष्ट म्हणजे आमचा काही त्यांच्याशी वैयक्तिक वाद मुळीच नाही आणि कोणाशी नसायला पाहिजे. एखादा उद्योगपती किंवा कोणी या राज्यात गुंतवणूक आणत असेल, रोजगार निर्मिती करत असेल, उद्योग करत असेल, त्यांना पूर्ण अधिकार आहे चांगले उद्योग करायचा, पैसे कमवायचा, अब्जोपती बना, जगातले तुम्ही टॉप 10, टॉप 5, जगातलं नंबर 1 बना. पूर्ण पाठबळ आम्ही ॲज नागरिक म्हणून द्यायला तयार आहोत किंवा सरकार असेल तर सरकार म्हणून द्यायला तयार. पण ॲट व्हॉट कॉस्ट? मैत्री असायलाच पाहिजे सगळ्यांबरोबर, कोणाची वैयक्तिक शत्रुता नसायलाच पाहिजे. हे तुम्हाला एक मिनिट, हे जे भाजपकरण जे आपल्या राज्यात झालंय ना, भाजपचे संस्कार आपल्या राज्यावर आलेत, मॉब लिंचिंगचे, वैयक्तिक खुन्नसाचे, हे कधीही नसायला पाहिजे. जरी अदानीजी असतील किंवा कुठचेही उद्योगपती असतील, उद्योग करा, वाढवा, तुमचं जे काही साम्राज्य नक्की करा, पण मुंबई लुटू नका. पब्लिक टॉक हा पण आहे की अंबानींसाठी मातोश्री, अदानींना छळत्या धारावीत. मला वाटतं आपण जर दोन्ही कम्पेअर केले ॲपल टू ॲपल, एक स्पष्ट गोष्ट आहे, अंबानी परिवाराशी आमच्या 3 पिढ्यांची मैत्री आहे. ते परिवारासारखेच आहेत. मग धीरूभाई अंबानी साहेब असतील आणि माझे आजोबा असतील, घनिष्ठ मित्रच होते. मग दुसरी पिढी, तिसरी पिढी, हे सगळे आम्ही जवळचे, म्हणजे एक नातं आहेच. पण ते जरी असलं तरी तुम्ही कम्पेअर करा, NMACC अंबानी किंवा रिलायन्सनी कुठे केलं? गुजरातमध्ये केले की मुंबईमध्ये केले? धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल गुजरातमध्ये केले की मुंबईमध्ये केले? मग त्यांचे सगळे मोठे प्लांट्स असतील, ठीक आहे, जामनगर एक मोठं प्लांट आहेच, पण तसंच मुंबई किंवा आपल्या पाताळगंगेत वगैरे आहेच.
कुठचंही संस्था किंवा जिओ वर्ल्ड सेंटर असेल किंवा काही मोठं असेल, कन्व्हेन्शन सेंटर असेल, देशातलं सर्वात मोठं महत्त्वाचं कन्व्हेन्शन सेंटर आपल्या मुंबईत झालंय. ते गुंतवणूक महाराष्ट्रात आणतात, ते इथे रोजगार निर्माण करतात, मग कशाला वाद असायला पाहिजे. आणि तसंच तुम्हाला सांगतो, अदानीजींबरोबर पण जर त्यांनी इथे रोजगार निर्माण केला, इथे योग्य तो प्रीमियम माझ्या मुंबई महानगरपालिकेला दिला, योग्य गोष्टींमध्ये धारावीचा पुनर्विकास केला, कोणाला विरोध असायचं कारण नाही. धारावीच्या संदर्भात तुमचं अल्टिमेटम पण तुम्हाला सांगतो, आता धारावीचं गोष्ट स्पष्ट आहे. धारावी जर मूळ धारावी पाहिली तर हटमेंट्स असतील किंवा मायक्रो इंडस्ट्रीज असेल, हे 300 एकरमध्ये. ते 300 एकरमध्ये अजून त्यांना प्रोजेक्ट ट्रान्झिट कॅम्प असेल हे बांधण्यासाठी काही 250 एकर जास्ती दिले होते. ते रेल्वेची लँड असेल, टाटा पॉवर स्टेशन असेल किंवा आता ते माहीम नेचर पार्क परत जोडले त्याच्यात, ज्याचा मला विरोध आहे. पण 540 एकरमध्ये तुम्ही ट्रान्झिट कॅम्प बनवू शकता, प्रत्येक धारावीकरला घर बनवून देऊ शकता आणि मग त्याच्यात अधिकच्या गोष्टीही करू शकता. असंच ते कॅल्क्युलेशन होतं आणि असायला पाहिजे. आज काय झालंय, 540 एकर धारावीचे फुकटात दिलेत, त्याच्यात BMCला जो 5000 कोटीचा प्रीमियम यायला पाहिजे तो माफ करून टाकला की स्वतःला घेतात. स्टेअरकेस प्रीमियम, ओपन स्पेस प्रीमियम माफ करून टाकलेलं आहे. 50% मुंबईचा TDR तुम्हाला जर बिल्डिंग बांधायची असेल, अदानीकडूनच घ्यायला लागेल. माफच घेतला नाही, तो आहे, तो टेंडरमध्ये आहे. तुम्हाला घ्यायलाच लागेल त्यांच्याकडून आणि ते किंमत ठरवतील त्याच्यावर. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून 540 एकर आता मुंबईचे त्यांनी दिलेत फुकटात.